सोलापूरच्या 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये भरदिवसा पिस्तूलचा दाग दाखवत सोन्याचे नेकलेस लुटणाऱ्या 2 सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेने अवघ्या 4 दिवसात जेरबंद केले आहे। या कारवाईत चोरीचे सोन्याचे दागिने, देशी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, चोरीचे दुचाकी आणि मोबाईल असा तब्बल 6,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापूर शहरातील 70 फूट रोड भागात शिवकुमार ज्वेलर्स या ज्वेलरी दुकानामध्ये 2 नेकलेसच्या जबरी चोरी केल्याबद्दल सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत। 480/2026 यात 3 इसमांनी दुकानामध्ये घुसून पिस्टलच्या दाग दाखवून हे घटना केलं होतं। त्यानुसार DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP श्री यावलकर, ACP श्री पवार, श्रीमती कुरी, PI श्री माने, PI श्री बनगर आणि त्यांच्या सर्व टीमनी यात शोधकाम सुरू केलं। यात क्राईम ब्रांचच्या 4 पथकांनी यात अतिशय चांगलं काम करून तर दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री निलेश सोनवणे, श्री तुकाराम गाडगे अशा 4 ऑफिसर्सनी जवळपास 250 CCTV कॅमेराच्या तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीदारांच्या आधारावर यांनी आरोपी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि गोपनीय माहितीनुसार 2 इसम एक होंडा कंपनीच्या ॲक्टिवा मोटरसायकलवर अक्कलकोट रोडमध्ये रोडला महालक्ष्मी मंदिरानजीक हे नेकलेस विकण्याच्या साठी तिथं येणार आहे अशा माहिती मिळाला। त्यावर टीम्सनी तिथं ट्रॅप लावून 2 इसमांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहेत। आरोपीचे नाव आहे 1 नंबर जिलानी मोहम्मद रफीक दामटे, वय 33। सध्याच्या त्यांचा पत्ता आहे नूरुल इस्लाम मस्जिदच्या बोळ्यात सोलापूरला आणि त्यांच्या मूळ ते रहिवासी आहे लक्ष्मीनगर फिरदोस मस्जिदच्या पाठीमागे येरवाडा, पुणे। आणि दुसरी आरोपी आहे साहिल उर्फ भाई नबी नंदियाल, वय 24। हे सध्या राहणार आहे जमा मस्जिद समोर सलगरवाडी, डोणगाव रोड आणि त्यांच्याही मूळ रहिवासी आहे ते सर्वे नंबर 12 लक्ष्मीनगर, येरवाडा। अशा 2 इसमपैकी म्हणजे त्यांच्या अंगजडतीतून पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस आणि 1 सोन्याचा नेकलेस अशा एक इसमाकडून आणि दुसऱ्या इसमाकडून 1 सोन्याचा नेकलेस आणि रेडमी कंपनीचे मोबाईल आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं हे गाडी हे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। यात अधिक माहिती अशा मिळालेल्या आहेत। ते 3रे इसम आहे ते अजून ताब्यात घेतलं नाही, त्यांचे शोध चालू आहेत। रेहान उर्फ जडिया रमजान लडाफ म्हणून आहे, ते आहेत राहणार मिल्लत नगर, शहाबाद, कलबुर्गी, कर्नाटक राज्य। तेही सध्या रहिवासी आहे नूरानी मस्जिद शेजारी, लक्ष्मीनगर, येरवाडा, पुणे। अशा त्यांनी हे 3 एकत्र येऊन हे जे ज्वेलरी शॉपचे जे जबरी चोरी केलेले आहेत त्याचा प्लॅन करून त्यांनी केलेला आहे। त्यानुसार 12 तारीखला साहिल आणि रेहान जडिया अशा 2 आरोपी खुर्दवाडी या ठिकाणीतून सुझुकी कंपनीच्या ॲक्सेस मोटरसायकल 12 तारीखला चोरी केलं आणि ते गाडी इथं चोरी करण्यासाठी वापरलेलं आहे। सो हे मोटरसायकल चोरी गुन्हा खुर्दवाडी पोलीस ठाणा सोलापूर ग्रामीण इथे या ठिकाणी 280/2026 बाते न्याय संहिता कलम 303
ब्रॅकेट 2 अन्वये गुन्हे दाखल आहेत. आता अशा गुन्हे शाखेकडील श्री दैगुडे, श्री शैलेश केडकर, श्री तुकाराम गाडगे व श्री निलेश सोनवणे अशा या तपास पथकांनी अतिशय चांगले काम करून गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या आणि एक मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यात गुन्ह्यात हे जबरी चोरीला गेलेले 2 सोन्याच्या नेकलेस 20 ग्रामचे 1 आणि 18 ग्रामचे 1 अशा दोन्ही रिकव्हर झालेल्या आहेत. यांनी चोरलेले वाहन जे गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे तेही रिकव्हर झालेले आहेत. देशी बनावटी पिस्टल व 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल फोन अशा एकूण 6,30,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. आणि त्यांच्या बाकी कोर्टासमोर हजर करून बाकी जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते चालू आहे. या कामगिरीबद्दल मी क्राईम ब्रांचच्या DCP दिलीप पवार, ACP डिव्हिजन श्रीमती कुरी, PI श्री अरविंद माने, PI श्री भंडगर, API श्री दैगुडे, श्री केडकर, श्री गाडगे, श्री निलेश सोनवणे आणि त्यांच्या पथकामधील सर्व अंमलदार श्री नंदराम गायकवाड, श्री अंकुश भोसले, जावेद जमादार, धीरज सातपुते जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद राजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंके, उमेश, अभिजित दायगुडे, आबाजी सावळे, काशीनाथ वाघे, भारत पाटील, वसीम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंडे, राजकुमार पवार, शैलेश बुगट, महेश शिंदे, महेश पाटील, ते बाजित पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे आणि आपला चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, फरदीन शेख अशा पूर्ण चमूला मी मनापासून आता पूर्ण हे लीगल प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत यांनी पूर्णपणे फोकस करून या आरोपीच्या मागे लावून ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि आपला ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण अशा दोन्ही वापरून अतिशय सुंदर हे डिटेक्शन करून आणलेलं आहेत आणि आरोपी अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याबद्दल पूर्ण चमूला मी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.